महत्त्वाची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील कळंबा तालुक्यामध्ये खामसवाडी गावात मुसळधार पाऊस पडलाय। मोहा, खामसवाडी, शिळका आणि धानोरा मंगळूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही भागातले रस्ते हे बंद झाले। तर धाराशिवच्या कळंब आणि वाशी तालुक्याला पावसाने झोडपलंय। खामसवाडी, मोहा, मंगरूळ, निपाणी आणि वाटोळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय, तर पावसामुळे अनेक रस्ते हे बंद झाले। शेतकऱ्यांचे यामुळे प्रचंड नुकसान झालंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, धाराशिव जिल्ह्यालाच एकंदरीत पावसाने झोडपलंय, पण कळंब आणि वाशी तालुक्याला याचा मोठा फटका बसलाय। कुठली गावं आहेत ज्यांना सगळ्यात जास्त फटका बसलाय? मी तुला प्रियंका एक आता माझ्या मागचं दृश्य दाखवतो। मी खामसवाडी कळंब तालुक्यातला हा परिसर आहे। या खामसवाडी गावाला जोडणारा हा ओढा आहे। ओढ्याला किती पाणी आहे, नदीसारखं ओढा जो आहे तो वाहत आहे। याच्यावरून किती परिसरात रात्री पाऊस झाला असेल याचा अंदाज येईल। पलीकडे बघितलं तर काही गावकरी आहेत, ते गावकरी इकडे जाण्यासाठी मोहाकडे येण्यासाठी आलेत, मात्र त्यांच्या गाड्या ते रस्त्याचं बाजूला लावूनच रस्त्याचं पाणी कधी कमी होईल याची वाट पाहतात। प्रियंका, कळंब तालुका, वाशी तालुका आणि काही भूम तालुक्याचा भाग जो आहे तो यात पावसानं रात्री झोडपून काढलाय। त्यात धाराशिव आहे। कळंब तालुक्यातलं जर बोलायचं झालं तर वाटोळा शिवारात निपाणीमध्ये एक शेतकरी जो आहे तो दूध आणण्यासाठी गेला होता। त्या परिसरात कधीच पाऊस झाला नाही किंवा पाणी आलं नाही। अशा ठिकाणी पाणी आलं व तो शेतकरी पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेलेला आहे। जोशी असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्याची मृतदेह देखील आता हातात लागलेला आहे। ही सगळी परिस्थिती कळंब तालुका परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। मला सांगा, दुधाचं कॅन्ट आहे, कुठे घेऊन निघालात? गावात किती वेळ झाला थांबला? 7 वाजल्यापासून कधी पाऊस झालाय? रात्रभर झालं। रातभर झालाय पाऊस। कसा पाऊस आहे गावात? जोरदार पाऊस आहे। जोरदार। किती वाजता पाऊस सुरू झाला? रात्री चालू झाला 8 वाजता सुरू झाला। कधी बंद झाला? आता थोडा वेळ झाला। थोडा झाला। काय काय नुकसान झालं परिसरात? भरपूर पाणी वाहून गेले। होय, भरपूर पाणी शेतामध्ये सोयाबीन वाहून गेलेलं आहे। बाबा, कधीपासून पाऊस सुरू झालाय? कसं आहे परिसरात? पाऊस सकाळी आपलं रात्री संध्याकाळी 8:30 पासून पाऊस, सकाळी 7 पर्यंत भरपूर पाऊस, भन्नाट पाऊस झाला की एकदम अति नुकसानीचा। काय काय झालं नुकसान? नुकसान काय आता, वावरावर सोयाबीन राहिली नाही, सगळी वाहून गेली। जे आहे ती कुठेतरी मोड आहे ती पाण्यात सगळे दिसत सुद्धा नाहीत वावरावर आता। हो, आणि त्यामुळं सगळे ऊसाची लुळून वाटलं लागून गेली। काही पण राहिलेलं नाही जमिनीवर, एवढा अफाट पाऊस झालेला आहे। कधी बघितलं तर पाऊस असा पाऊस माझ्या जन्मापासून 76 वर्षाचं वय आहे माझं, एवढा पाऊस कधीच न दिसला नाही। असा अचानक पाऊस झाला। प्रियंका, बघितल्यानंतर 76 वर्ष वय सांगतायत बाबा। 76 वर्षात असा कधी पाऊस बघितला नाही। आणि सातत्यानं तू सांगशील तर बघत असतील, भूमपरांड्यात पाऊस झाला। भूमपरांड्याच्या पावसाची दाहकता आता कुठेतरी नुकसान दिसत होतं, पूर ओसरला होता। तीच परिस्थिती पुन्हा कळंब आणि वाशी तालुक्याच्या परिसरात झालेली आहे। आता मांजरा नदीला पूर आल्यानं मांजरा धरणाचे जे आहे ते दरवाजे काही प्रमाणात उघडलेले आहेत। तेरणा नदीला या पाण्याचा फटका बसून तेरणा नदीचं जे आहे परिसर त्याला देखील पूर आला। तेरणा धरणाचे दरवाजे आणखीन पुन्हा उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्याही काही रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कळंब तालुका परिसर प्रामुख्याने या पावसानं झोडपून काढल्यामुळं निपाणी, वडगाव, खामसवाडी, मोहा, मंगरूळ या परिसरात प्रचंड शेतकऱ्याचं नुकसान या अगोदर तर झालंच होतं, पण आताच्या ह्या पावसानं जे होतं ते होत्याचं नव्हतं झालंय। हे शेतकरी सकाळपासून दुधाचं कॅन्ट घेऊन थांबलेत। पलीकडला रस्ता कधीतरी सुरळीत होईल ही अपेक्षा। पाण्याचा प्रवाह मात्र वाढतच होता। मी आलो त्यावेळी पाणी येत होतं, मात्र आता ते पाण्याचा प्रवाह आणखीन वाढलेला आहे। पलीकड खामसवाडी गावातले गावकरी आहेत, त्यांना मोहासाठी मोठं गाव आहे, त्या मोहाच्या गावाला जाण्यासाठी जा करायची असती, मात्र ती पाण्याची वाट पाहून जी आहे ती कमी होण्याची वाट पाहतात। मात्र आता पावसाने जरी उघड दिली असली प्रियंका, तरी इतर तालुका परिसरात, गाव परिसरात जे आहे ती रस्ते वाहतुकीमुळे खोळंबाला झालेले आहेत। शेतकऱ्याचं नुकसान झाले, शासनाचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पाऊस काही केल्या थांबाना गेलाय। पावसानं जे आधी नुकसान झालं होतं, जे थोडं बहुत काही राहिलं होतं ते सुद्धा आता या पावसानं पुरतं धुवून गेलं। त्यामुळे शेतकरी जो आहे तो कुठेतरी हवालदिल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। प्रियंका, बरोबर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान या पावसामुळे झालंय। बालाजी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत।
आज सर्वात प्रथम ते सकाळी 11 वाजता साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन करतील। त्यानंतर लोणी इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर लोणी बाजार तळ इथे शहांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय। त्यानंतर विखे पाटलांच्या घरी स्नेहभोजनाला अमित शहा जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर कोपरगाव इथे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला उभारलेल्या देशातील पहिल्या CNG प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी ते सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आणि तुषार रुपणवार हे दोघेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी तुषार, तुमच्याकडे मी येते। अमित शहा हे शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देखील आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। नेमकी काय चर्चा यांच्यामध्ये काल झाली, काय सांगाल? आपण जर काल पाहिलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने राज्यातल्या अतिवृष्टीची परिस्थिती आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहे या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांनी ब्रीफिंग आपल्याला केंद्रीय गृहमंत्र्यांना देताना पाहायला मिळालं। मात्र आता थोड्याच वेळामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा आपल्याला शिर्डीतला देवदर्शनाचा दौरा आटपून आपल्याला नगरमधला धावता दौरा सुरू होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पहिली त्यांनी सहकार परिषद आपल्याला याच प्रवरानगर या भागामध्ये घेताना पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आज आपण पाहिलं असेल तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते आपल्याला सर्व जनतेला संबोधित करणार आहेत। प्रामुख्याने सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शहा यांनी जवळपास जो ऊस कारखानदारांचा जो महत्त्वाचा मुद्दा होता, कारखानदारांचा जवळपास 12,000 कोटींचा आयकर त्यांनी कमी केला होता। आज सहकार विभागामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की सहकार मंत्री सहकार विभागासाठी नेमकी नवी घोषणा काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज अमित शहा नेमकी काय घोषणा करतात याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। निश्चितच तुषार, मी तुम्हाला थांबवते, आपण हरीश यांच्याकडे जाऊयात। हरीश, केंद्रीय गृहमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर आहेत, काय तिथे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि काय सांगाल आणखी? नक्कीच प्रियंका, आपण जर बघितलं तर अमित शहा यांचा दौरा जो आहे हा महाराष्ट्रासाठी आज अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कारण महाराष्ट्रामध्ये झालेली जी अतिवृष्टी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत किंवा नागरिक आहेत यांना काय मदत राज्य आणि केंद्राकडून दिली जाणार हे खरं तर आज ठरेल अशी अपेक्षा आहे। कारण गृहमंत्री स्वतः आलेत आणि NDRFची जी मदतीचे निकष आहे यामध्ये काही बदल करून वाढीव मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळते का या संदर्भात आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अमित शहांच्या स्वागतासाठी कालच या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि काल मुक्काम त्यांचा शिर्डीतच होता आणि अमित शहांबरोबर रात्री त्यांची चर्चा देखील झालेली आहे। त्यामुळे या चर्चेतनं महाराष्ट्राच्या जे नुकसानग्रस्त आहेत यांना मदतीसाठी काही पॅकेजची घोषणा आज शेतकरी मेळाव्यामध्ये होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा अगोदर साई दर्शन या ठिकाणी घेतील। मी आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर आता हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या। नंबर गेटने या ठिकाणावरनं अमित शहांचा ताफा मंदिर परिसरामध्ये जाईल आणि दर्शन घेतल्यानंतर अमित शहा लोणी प्रवरानगर या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणी कारखान्याचं विस्तारीकरण, त्याचबरोबर पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी करतील आणि कोपरगावमध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या CNG प्रकल्पाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे आणि शेतकरी मेळावा होणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत आणि शेतकरी मेळावा होतोय। या मेळाव्यामध्ये, या सभेमध्ये अमित शहा आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे सगळे मंत्री आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यात काय चर्चा झाली, या चर्चेतनं काय समोर आलंय हे आज आपल्याला या सभेतनं, त्यांच्या संभाषणातून समोर येणार। निश्चितच या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठली मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याचा सगळा कार्यक्रम त्यांचा हा आलेला आहे। या दौऱ्यामध्ये मोठी घोषणा ते करतात का पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी देखील काल त्यांची पाऊण तास चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा झाली। त्यानंतर आज शेतकरी मेळावा आहे आणि त्यामध्ये ते काय बोलतात महत्त्वाचं ठरणार आहे। पण या बैठकीमध्ये काल जी चर्चा झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते। शिर्डीतल्या हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेत्यांची चर्चा झाली। राज्यातील पावसाची स्थिती, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सविस्तर माहिती घेतली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर विकास प्रकल्पासंदर्भात देखील शहांनी आढावा घेतलाय।